आज आहे रमा माधव या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च. चित्रपटाच्या बऱ्याच कास्टना आपण या आधीही भेटलो आहे आणि एक कास्ट राहिलेली, एक जोडी राहिलेली आपली, ती म्हणजे सदाशिवराव आणि पार्वतीबाई, श्रुती मराठे आणि अमोल कोल्हे. या चित्रपटामध्ये सगळ्या अनपेक्षित जोड्या एकत्र आलेल्या आहेत फॉर शुअर. आणि आज म्युझिक लॉन्च आहे आणि तुम्ही अगदी म्हणजे मेकअपवर किती त्या वेळ खर्च झाला आहे. खर्च म्हणजे इट्स अ वर्थ नॉट रिअली. म्हणजे मला आठवते आम्ही इवन जेव्हा फिल्मसाठी शूट करत होतो, मृणालताईचं नेहमी म्हणणं होतं की कमी मेकअप वापरा, कमी वापरा, आय शॅडोज नको, लायनर्स नको. म्हटलं मग काय करू, काय आम्ही, तुला आय शॅडोज नको आहे, लायनर नको आहे, मस्कारा नको आहे, लिपस्टिक नको आहे, मग आम्ही सुंदर कशात नाही. तुम्ही सुंदर आहात म्हणूनच आमच्या फिल्ममध्ये आहात असं मृणालताईचं म्हणणं होतं. पण येस, जितकं वेळ आम्हाला नटण्यामध्ये गेलं त्याच्यापेक्षा 10% सुद्धा मेकअपमध्ये नाही गेलं, कारण इतकं ते सिम्पल ठेवलं आम्ही. नक्कीच. सदाशिवराव एक योद्धा आणि एक लढवय्या हे कॅरेक्टर प्ले करतात आणि अगदी जसं तुम्ही आता सांगितलं की मृणालताईंनी सांगितल्यानंतर नाही म्हणणं अशक्य होतं, तर एकंदर हा एक्सपिरियन्स कसा होता, काय मजा आली? नाही, खूप गोड एक्सपिरियन्स होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की भूमिकेची लेंथ खूप कमी असली तरी तिची डेप्थ खूप जास्त होती. त्यामुळे ते करताना, ते एक्सप्लोअर करताना तितक्या मोजक्या सीनमध्ये संपूर्ण ते कॅरेक्टर उभं करणं ॲज अन आर्टिस्ट इट वॉज अ चॅलेंज. आणि एकदा हिस्टॉरिकल 2 वेगवेगळ्या भूमिका केल्यानंतर तिसरी पुन्हा हिस्टॉरिकल करताना डेफिनेटली तुमची बॉडी लँग्वेज थोडीशी बदलते. त्यानंतर जवळपास एक साधारणतः 40-45 वर्षांचा जो काळ गेलेला आहे, त्या काळात बदलणारी भाषा, त्या काळात बदललेली बॉडी लँग्वेज, या गोष्टींचा सुद्धा थोडासा विचार नक्कीच करावा लागला. सो मला वाटतं की कलाकार म्हणून इट वॉज अन एक्सरसाइज. आणि आज म्युझिक लॉन्च आहे, गाणी अतिशय वेगवेगळी आहे आणि मोठ्या दिग्गजांचा या गाण्याला एक टच आहे. राईट फ्रॉम द स्टेज म्हणजे सेट डिझाईनपासून गाण्यापर्यंत अगदी मिडास टच म्हणायला काहीच हरकत नाही. तर हे सगळं बॅकग्राऊंड असताना काय फिलिंग होती? एक काहीतरी भव्य दिव्य बनतं आहे असं आम्हाला बघताना नक्की वाटतं आहे. तर तुम्हाला काम करताना कसं वाटतं? काम करताना तर जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा सगळं छान असं मस्त ह्यूज आणि लॅविश वगैरे दिसत होतं. पण यू वोंट बिलीव्ह, मी जेव्हा पहिल्यांदा ट्रेलर बघितलं किंवा डबिंग करताना जेव्हा पहिल्यांदा फिल्म बघितली, मला असं वाव, दिस इज लुकिंग सो ब्युटिफुल. त्याच्या मागचं कारण हेच होतं, कारण इतके मोठमोठे लोक ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व्ह होते आणि ते आय थिंक दिसतं आहे बिग स्क्रीनवर, नक्कीच दिसतं आहे ते. डेफिनेटली. फक्त एवढंच ॲड करेन की एवढ्या सगळ्या दिग्गजांचा एका खूप चांगल्या प्रोजेक्टसाठी हातभार लागला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की रमा माधव हे मराठी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुखद स्वप्न ठरेल. नक्कीच नक्कीच. आणि संगीताबद्दल काय सांगाल? आज म्युझिक लॉन्च आहे, त्यानिमित्ताने काहीतरी एक फ्रॉम यू गाईज काय झालंच पाहिजे. गाणी तर खूपच गोड आहेत, म्हणजे मी सगळीच ऐकलेली आहेत. पण मी पहिलं गाणं जे आमचं सगळ्यांचं शूट झालं मुलींचं, ते मंगळागौरीचं गाणं होतं आणि आय मस्ट से खूप धमाल केली आम्ही, कारण मी सगळ्या बायका एकत्र होतो आणि मृणालताई वेडी झाली होती. पण आय लव्ह द सॉंग्स. आय थिंक इट हॅज अ सोल आणि खूप मस्त आहेत गाणी. वन वर्ड अप्रतिम. नक्कीच. आणि एक म्हणजे मला दागिने बघून मला खूप क्युरिओसिटी आहे की नाटकामध्ये कामं केल्यावरती हा सगळा पेहराव कुठेतरी माहिती असतो की हे सगळं घेऊन वापरायचं असतं, पण तुझ्यासाठी म्हणजे आम्ही तुला नेहमी अर्बन लुकमध्ये पाहिलेलं आहे आणि हे सगळं म्हणजे इयरिंग्स गळ्यातलं वगैरे कसं, म्हणजे काय डोक्यात होतं की मी सांभाळू शकणार आहे? सांभाळूपेक्षा ना, मी तुला खरं सांगते, पहिला दिवस जेव्हा माझा शूटचा होता मी खूप एक्सायटेड होते, कारण नऊवारी नेसणारा शालू वगैरे असेल आणि भरपूर दागिने आणि खोपा आणि छान दिसायचं नथ वगैरे वगैरे, इतकं मस्त वाटलं मला. पण तिसऱ्या दिवशी मला कंटाळा म्हणजे किती वेळ लागतो तयार व्हायला, या गोष्टीचा कंटाळा आला. म्हणजे मला असं नेहमी वाटायचं की त्या काळात बायका कशा अशा दिवसभर राहायच्या किंवा कशा वावरायच्या, हॅट्स ऑफ टू देम. पण हो, एक वेगळं कॅरेक्टर, एक वेगळं लुक म्हणून मस्त वाटतं. जसं मुलींमध्ये आहे की छान दिसायचं, ह्या चित्रपटामध्ये अभिनय एक महत्त्वाचा भाग असतो, पण त्या व्यतिरिक्त छान दिसायचं आहे असं असतं. तसं हे अशी कॅरेक्टर्स करताना मुलांची एक्साइटमेंट काय? पंपिंग. 2 गोष्टी असतात. एक म्हणजे जेव्हा तुम्ही हिस्टॉरिकल रोल करता तेव्हा तुम्ही नकळत तुमच्या इतिहासाचे ब्रँड अँबॅसेडर असता, तेव्हा तुम्हाला तितका रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन तो एकतर पोर्ट्रे करावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे ऐतिहासिक कॉस्ट्युम्स दिसताना खूप छान दिसतात, पण ते कॅरी करणं हे खूप मोठं टेन्शन असतं आणि त्यामुळे यू हॅव टू कॅरी इट ग्रेसफुली. हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो, स्पेशली मुलांच्या बाबतीत, कारण हे कपडे घातल्यानंतर जर मी असा उभा राहिलो तर ती सगळी ग्रेस संपलेली असते. सो यू नीड टू बी ऑन युअर टोज. नक्कीच नक्कीच. खूप छान आहे चित्रपट, गाणी अप्रतिम झाले आणि तुम्ही सगळे खूप छान दिसत आहेत. जरी असं छान दिसणं इट्स नॉट अ पार्ट ऑफ युअर डेली लाईफ, पण तुम्ही खूप छान दिसताय. नक्कीच 8 ऑगस्टसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अँड ऑल द बेस्ट फॉर दम. थँक्स अ लॉट. थँक्यू. थँक्यू.
कॅमेरामन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राश्री मराठी.